ओके, नमस्कार मित्रांनो. इयत्ता 9वीचं वास्तव संख्या हे प्रकरण चालू आहे. त्याच्यामध्ये सराव संच 2.2 याच्यातलं पहिल्या उदाहरणाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी वास्तव संख्या काय हे तुम्हाला लक्षात घ्या. वास्तव संख्या आपण क्यू न दाखवलेली लक्षात, क्यू बरोबर, आणि त्याची व्याख्या घेताना आपण असं सांगितलं पी छेदस्थानी. वास्तव संख्या म्हणण्यापेक्षा परिमेय संख्या आपण विचारात घेऊ, मग नंतर वास्तव संख्येकडे जाऊया. परिमेय संख्या आपण दाखवताना असं दाखवलं होतं क्यू बरोबर पी छेदस्थानी क्यू, असा त्याचा अर्थ नाही का. म्हणजे परिमेय संख्या अशी असेल पी छेदस्थानी क्यू. आता हे पी छेदस्थानी क्यू काय असणार माहितीये का, हे पी आणि क्यू हे पूर्णांक संख्यांच्या संचातल्या संख्या असतील. म्हणजे थोडक्यात काय बघा, 0 पासून 1 2 3 4 असे डॅश डॅश डॅश, इकडं -1 -2 -3 -4, हा सगळा तुमचा पूर्णांक संख्यांचा संच आहे. या पूर्णांक संख्येतल्या संचामधले एवढ्या जेवढ्या संख्या आहेत ना, एवढ्याच्या एवढ्या संख्या पी मध्ये असतात. पी ची किंमत म्हणजे या खालच्या संख्या आणि क्यू ची किंमत सुद्धा खालच्या संख्या. म्हणजे ह्या संचातल्या संख्या पी आणि क्यू आहेत, असा त्याचा अर्थ झाला. पण अजून एक अट आहे, त्याच्यात क्यूची जी किंमत आहे ही मात्र आपल्याला 0 घ्यावी लागणार नाही. 0 यायला नको. म्हणजेच काय होऊ शकतं तुमचं लक्षात घ्या. मग हे -4 छेदस्थानी 2 पण करू शकतात, -3 छेदस्थानी -2 पण करू शकतात, 1 छेदस्थानी 2, 2 छेदस्थानी 3, 3 छेदस्थानी 4, अशा पद्धतीने सर्व संख्या तुमच्या ज्या असतील त्या कोणत्या संख्या असतील, परिमेय संख्या असतील. हा पण परिमेय संख्येचा गुणधर्म आपण शिकलेलो आहोत. आता परिमेय संख्या असतात कशा असतात हे तुम्हाला कळालं. परिमेय संख्या म्हणजे पूर्णांक संख्येच्या संचातल्या सर्व संख्या आणि त्या अंश आणि छेद ह्या स्वरूपात मांडल्यानंतर त्या संख्यांची निर्मिती होत असते, हे आपण बघितलेलं आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी. आता प्रश्न पहिला आहे बघा, 4 वर्गमुळात 2 अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायला सांगितलं. ओके, ही संख्या अपरिमेय आहे म्हणजे परिमेय नाही हे सिद्ध करायला सांगितलं. ओके, मग अपरिमेय आहे हे सिद्ध करण्यासाठी मग आपण सुरुवातीला असं मानूया, 4 वर्गमुळात 2 याच्या उलट मानायचं आपण. समजा 4 वर्गमुळात 2 समजा काय की ही परिमेय संख्या आहे, इथे अपरिमेय दाखवायला सांगितलं, आपण उलट मानलं. आपण आता ही परिमेय, जर ही परिमेय नसेल तर ती अपरिमेय होईल असं आपल्याला ते स्टेटमेंट आपण खाली देणार आहोत. मग ही परिमेय संख्या आहे. मग ही परिमेय संख्या मानली बाळांनो, बघा इकडे लिहिली, मग ती जर मानली तर ती कशा स्वरूपात आपल्याला मांडता आली पाहिजे, पी छेदस्थानी क्यू. कारण परिमेय संख्येचा फॉर्म्युलाच आपला असा आहे, पी छेदस्थानी क्यू या स्वरूपात मांडता आली पाहिजे. आणि म्हणून मग मी ती घेतली इकडं. ती जर परिमेय असेल तर पी छेदस्थानी क्यू ह्या स्वरूपात आपण मांडली. त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये गेल्यानंतर हा वर्गमूळ 2 जसा तसा इकडे हे तुमचे पी क्यू पण जसे, हा 4 जो आहे ना, हा 4 क्यू कडे आला म्हणजे 4 क्यू, इथे 4 क्यू झाले बघा. म्हणजे पी बरोबर हे तुमचे 4 क्यू आणि इकडे फक्त वर्गमूळ 2 राहिले. याला समीकरण नंबर 1 म्हटलं. पी आणि क्यू पूर्णांक आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे, तिकडे सांगितलंच होतं मी पी आणि क्यू पूर्णांक असतात. ओके, मग इथं खाली लिहिलं पी क्यू ह्या पूर्णांक संख्या आहेत, पी आणि क्यू पूर्णांक आहेत. मग ही जी उजवी बाजू झाली तुमची पी छेदस्थानी 4 क्यू, पी छेदस्थानी क्यू ही तुमची परिमेय संख्या झाली. ह्या पूर्णांक असतील तर याचा अर्थ त्या परिमेय संख्या आहेत. आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितलं. बघा विसंगत स्टेटमेंट कसं आहे ते महत्वाचं आहे या ठिकाणी. कारण पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते. ओके, मग आता तुम्ही त्याची जर डावी बाजू उजवी बाजू जर बघितली, ही तुमची परिमेय संख्या आली आणि इकडची डावी बाजू अपरिमेय आली. मग एक अपरिमेय सांगते आणि एक परिमेय सांगते, आणि दोन्ही कसं शक्य आहे, दोन्ही सारखं कसं काय शक्य होईल. एक बाजू बघा ही अपरिमेय आणि ही परिमेय, दोन्ही बाजू समान होऊ शकत नाही. मग मी तेच लिहिलं, म्हणजेच समीकरण 1 ची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू परिमेय संख्या, अशी विसंगती या ठिकाणी मिळाली आपल्याला. या ठिकाणी ही परिमेय मिळाली आणि ही अपरिमेय मिळाली आणि दोन्ही सारख्या, म्हणजे ही विसंगत स्टेटमेंट आहे, हे विधान विसंगत आहे. आणि मग जर असं असेल तर डेफिनेटली आपण काय म्हणू शकतो, 4 वर्गमुळात 2 ही
4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, मानणे चुकीचे आहे. आपण जे सुरुवातीला मानलेलं जे विधान होतं ते विधान या ठिकाणी आपलं खोटं ठरतं, चुकीचं ठरतंय आपलं. मग ते जर विधान चुकीचं ठरलं तर डेफिनेटली त्याच्या उलट मग आपण काय म्हणू शकतो की 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. मानलेलं विधान होतं परिमेय संख्या, आपण सोडवत सोडवत गेलो, ते मानलेलं विधान विसंगत वाटायला लागलं. डावी बाजू तुमची अपरिमेय दिसते आणि उजवी बाजू परिमेय दिसते आणि दोन्ही बाजू समान आहेत, हे विसंगत वाटतं. मग हे विसंगत असल्यामुळे आपण जे विधान मानलं होतं हे कोणतं, समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, हे विधान मानणं चुकीचं आहे. म्हणजे डेफिनेटली 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, हे सिद्ध होते. लक्षात घ्या, व्यवस्थित पाहून घ्या आणि मग लिहून काढा. ओके, सराव संच 2.2 मधलं दुसरं उदाहरण सुद्धा पहिल्या उदाहरणासारखंच आहे. 3 अधिक वर्गमुळात 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायला सांगितलं. बघा, मग मागच्या सारखंच आपण ही जी संख्या आहे ती संख्या मानताना परिमेय मानू. तुम्हाला अपरिमेय आहे हे सिद्ध करायला सांगितलं. आपण उलट जायचं, विधान काय घ्यायचं, ही परिमेय संख्या आहे असं मानूया. मग जर ती परिमेय संख्या असेल तर ती संख्या जशीच्या तशी, परिमेय संख्येच्या व्याख्येमध्ये पी छेदस्थानी क्यू, आपल्याला माहिती आहे परिमेय संख्या जर मानायची असेल तर पी छेदस्थानी क्यू, आणि पी आणि क्यू जे असतात हे पूर्णांक असतात, है की नाही. आणि म्हणून लिहिताना मग मी काय लिहिलं, पी छेदस्थानी क्यू ही परिमेय संख्या झाली, म्हणून पी कॉमा क्यू पूर्णांक संख्या आहे. आणि त्यातल्या त्यात क्यू हा 0 नको, म्हणजे इथली किंमत 0 नको. वरची असली तरी चालेल, वरची धन ऋण असती 0 असली तरी चालेल, पण खालची धन ऋण चालेल पण 0 चालणार नाही, असा त्याचा अर्थ. मग अशी जी संख्या असते ही परिमेय असते. मग ती परिमेय मानली आपण. समजा त्याच्यानंतर काय केलंय मी, हा वर्गमूळ 5 जसाच तसा मागच्या उदाहरणासारखा बरोबर हे जसंच तसं, हे आधी 3 आणले, इकडे आले -3 झाले. काय झालं, हे परिमेय आणि -3 सुद्धा परिमेय, म्हणून परिमेय मधून परिमेय वजा जरी झाली तरी ती उत्तर आपल्याला परिमेयच येणार. पण डावी बाजू तुमच्या वर्गमुळात 5 आहे की नाही, कर्ण चिन्हात 5 आहे की वर्गमुळात 5 आहे. मग ही तुमची अपरिमेय आणि ही तुमची परिमेय आणि दोन्ही बाजू समान. मग विसंगती दिसते तुम्हाला, डावी बाजू काय सांगते उजवी बाजू काय सांगते. म्हणून बघा, डावी बाजू बरोबर अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू बरोबर परिमेय संख्या, अशी विसंगती आपल्याला या ठिकाणी येते. मग जर अशी विसंगती येत असेल तर आपण जे मानलं होतं बघा, 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या मानणे चुकीचे आहे. म्हणजे पहिलं जे विधान आपण केलं होतं हे विधानच मानणं चुकीचं आहे. मग जर हे जर चुकीचं असेल परिमेय शब्द, तर डेफिनेटली मग त्याचा अर्थ काय होतो, तर दुसरा पर्याय काय असू शकतो, म्हणजेच 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे, याच्यावरनं सिद्ध होते. जर परिमेय नसेल तर अल्टिमेटली ती काय होणार आहे, तुमची अपरिमेय होणार आहे, असं या ठिकाणी सिद्ध होतं. पाहून घ्या व्यवस्थित आणि लिहा ते. ओके मित्रांनो, सराव संच 2.2 मधलं तिसरं उदाहरण आहे, वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 10 ह्या संख्या रेषेवर दाखवा. ओके, आपल्याला ह्या संख्या रेषेवर दाखवायच्या. संख्या रेषेच्या शून्याच्या उजव्या बाजूला धन असतात, डाव्या बाजूला ऋण असतात. आपल्याला डाव्या बाजूची संख्या घ्यायची गरज नाही, म्हणून मी इकडच्या संख्या काही घेत नाही, फक्त उजव्या बाजूची संख्या आपल्याला या ठिकाणी घेतोय. बघा, आपल्याला पहिली संख्या वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला या ठिकाणी दाखवायची. लक्षात घ्या, हे एक घर आहे, हे 2 घर आहे. म्हणजे इथून बघा, इथपासून शून्यापासून तर 2 पर्यंत 2 एकक अंतर झालं. किती अंतर झालं, 2 एकक. 2 एकक अंतरावरती मी बघा एवढं आणि एवढं 2 एकक त्या अंतरावरती इथे किती अंतर घेतो मी, इथे अंतर घेताना अशा पद्धतीने अंतर घेतो, तिथे सुद्धा तेवढंच अंतर घेतो, 1 एकक. ओके, म्हणजे एवढं अंतर किंवा एवढं अंतर हे एवढं असेल, म्हणजे हे अंतर तुमचं 1 एकक अंतर असेल. लक्षात घ्या, हे अंतर 2 झालं, 1 आणि 1 2 झालं, पण हे मात्र एकक अंतर आहे, एकच अंतर आहे. इथून तुम्ही आता कर्ण काढला, असा कर्ण काढला, तुम्हाला हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी दिसतोय, है की नाही. काटकोन त्रिकोणात मी समजा याला म्हटलं पी, तर या ठिकाणी दोनाजवळ तुमचा काय असेल, हे इकडे लिहितो वाटलं सर खाली, दोनाजवळ ह्या ठिकाणी क्यू आहे,
हा पी बिंदू क्यू बिंदू. पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर आपण ह्याच्या ठिकाणी लिहायला सांगितलं, पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, काटकोन त्रिकोणामध्ये हा या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोणामध्ये ह्या कर्णाचा वर्ग म्हणजे पीओचा वर्ग, पीओचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. काटकोन करणारी ही बाजू पहिली बाजू घेतली पी क्यू, तिचा वर्ग करा, अधिक ओ पासून क्यू पर्यंतचं अंतर ओ क्यू चा वर्ग करा. ओके, आता ह्या ठिकाणी किमती टाकूया बाळांनो. बघा पी क्यू ची किंमत आहे एक एकक आहे ना हे अंतर इथे दिलेलं आहे, म्हणून एकाचा वर्ग अधिक ओ क्यू इथपासून इथपर्यंत 2 एकक अंतर, 1 आणि 1 किती झाले 2, म्हणून या ठिकाणी मी 2 टाकतो. 2चा वर्ग बरोबर एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4 आणि म्हणून 4 आणि 1 किती झाले 5. हे काय आले तुमचे पीओ चा वर्ग. वर्गमूळ घेतलं पीओ बरोबर वर्गमुळात 5 आहे की नाही. पीओ बरोबर वर्गमुळात 5 ही कर्णाची लांबी आली, ही इथपर्यंतची लांबी. मग हीच संख्या मला ह्या संख्या रेषेवर दाखवायची असेल तर मी काय करणार समजा, आता माझ्याकडे कंपास नाहीये तर कंपासाचं एक टोक इथे असं आणि इथे एक टोक, एवढं अंतर इथपासून इथपर्यंतचं अंतर असं कंपास मध्ये घेतलं आपण अर्धवर्तुळ जसं काढतो असं खाली खाली येणार. बघा असं कंपास मध्ये अंतर घेतलं असं आणि असं वर्तुळ काढण्यासारखं, वर्तुळ काढण्याची जी कृती करतो आपण ती कृती केली अशा पद्धतीने. मग हे जर अंतर तुमचं वर्गमुळात 5 आहे, लक्षात घ्या हे अंतर वर्गमुळात 5 आहे. इथून अंतर घेऊन इथून आपण असं सरळ खाली घेतलं त्या कंपासच्या साहाय्याने तर हे अंतर हा बिंदू तुमचा इथे येऊ शकतो. म्हणजे हे जे अंतर आहे तेच अंतर या ठिकाणी येऊ शकतं. म्हणजे इथे किती अंतर असेल हे वर्गमुळात 5. मग ही वर्गमुळात 5 ही संख्या ह्या संख्या रेषेवर अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येते. बघा कृती व्यवस्थित पहा आणि काढायचा प्रयत्न करा. ओके मित्रांनो, संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवली. आता वर्गमुळात 10 ही संख्या आपण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करूया. बघा हे 1 घर 2 घर 3 घर 3 घर म्हणजे 3 त्रिक 9 आणि आपल्याला एक उभा असं 10 आपल्याला इथपर्यंत जाता येईल. मग मी आता पहा एवढे एक एकक अंतर घेऊन या ठिकाणी असा लंब काढतो. एक एक अंतर घेऊन लंब काढला. बघा त्याच्यानंतर हा लंब काढून आता हे जोडूया, आपण कर्ण काढूया. या पद्धतीने असा कर्ण येईल. ओके, अशा पद्धतीने कर्ण आला तुमचा. आता हे अंतर पहा तुमचं 1 2 आणि 3 म्हणजे पूर्ण अंतर तुमचं 3 झालं आणि हे अंतर 1 आहे की नाही. आता याला नाव देऊ आपण समजा मागच्या सारखेच पी आणि क्यू असे नाव दिले पी क्यू आहे की नाही. पायथागोरसचा प्रमेय पीओचा वर्ग इथपर्यंतचा वर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग असं काटकोन त्रिकोणामध्ये आपण जसं लिहितो तसं. बघा पी क्यूचा वर्ग, पी क्यू किती आहे तुमचा या ठिकाणी 1 म्हणून या ठिकाणी लिहिला 1चा वर्ग अधिक ओ क्यूचा अंतर बघा 1 2 3 म्हणजे इथं खाली लिहिलेलं 3 ते 3चा वर्ग. 1चा वर्ग 1 3चा वर्ग 9 9 1 किती झाले 10. हा तुमचा पीओचा वर्ग झाला. वर्गमूळ घेतलं पीओ बरोबर 10चं वर्गमूळ निघत नाही म्हणून 10 या संख्येला वर्गमुळाच्या चिन्ह ठेवलं आपण. वर्गमुळाचे चिन्ह ठेवल्यानंतर पीओ तुमचा 10 मिळाला वर्गमुळात, म्हणजे ही किंमत जी आली तुमची वर्गमुळात 10. आता कंपास मध्ये तुमच्या कर्कटक म्हणतात तुम्ही त्याला, कंपास मध्ये एवढं अंतर घ्यायचं, कर्णा इतकं अंतर घ्यायचं आणि इथपर्यंतचं अंतर असं घेतलं तर आपण वर्तुळ काढण्याची क्रिया म्हणजे आपण अशा पद्धतीने खाली घ्यायचं. ओके, आणि हे जे अंतर असेल तुमचं वर्गमुळातलं 10 तेच अंतर खाली आलं म्हणजे हा जो पॉइंट मिळाला तुम्हाला इथं किती असेल तुमचं वर्गमुळात 10. म्हणजे संख्या रेषेवर आपण वर्गमूळ 10 अशा पद्धतीने दाखवले. हे लक्षात घ्या. हा प्रश्न ह्या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या आणि ही कृती बरोबर लक्षात घ्या.
असंच्या असं तुम्हाला वहीवर काढायचं आहे. ओके, प्रश्न चौथा. पुढे दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितल्या. बघा, या संख्यांच्या दरम्यान अजून कोणत्या तरी 3 संख्या शोधायच्या. अतिशय सोपा भाग आहे. सुरुवातीला काय करू बाळांनो, बघा पहिली संख्या, पहिलं नंबर 1 काय करायचं, 1 छेदस्थानी 2 घ्यायचे. पहिली संख्या घ्यायची 0.3 अधिकचं चिन्ह. दुसरी संख्या घ्यायची, ते ऋण आहे म्हणजेच वजा किती होते 0.5 ब्रॅकेट कंप्लीट. काहीच नाही, दोन्ही संख्यांची बेरीज त्याला भागील 2 करायचे, निम्मे करायचे. ओके, म्हणजेच 1 छेदस्थानी 2. पहा आता हे तुमचे 0.3 आहे. हे धन जरी असलं पण इथे ऋण असल्यामुळे हे काय चिन्ह झालं, ऋण. हे 0.5 झाले. बरोबर. 1 छेदस्थानी 2. आता याला ऋण चिन्ह आहे म्हणजे याच्यात हे वजा करायचं, पण ऋण आपलं 5तनं 3 काढूया म्हणजे किती उरले तुमचे 2, 0.2 उरले. लक्षात घ्या, 0.5 मधून 0.3 काढले, 0.2 उरले. मोठ्याचं चिन्ह देतो आपण अशा पद्धतीने. आणि नंतर आता याला भाग देणार आपण, बे एक बे आहे की नाही, म्हणजे वजा, हे वजा चिन्ह 0 आणि 2 2ला भाग दिला तर उत्तर किती आलं 1. ही पहिली संख्या मिळाली तुम्हाला. ओके, दुसरी संख्या काढायची. दुसरी संख्या काढताना आपण काय करूया, हे 0.1 0.3 वजा 0.1 यांच्या दोन्हीच्या दरम्यान कोणती संख्या येते का ती बघू. ते काढण्यासाठी मग सारखं सूत्र पुन्हा 1 छेदस्थानी 2. पहिली संख्या 0.3, नंतर दुसरी संख्या वजा 0.1 ही घेतली. बरोबर. हे 1 छेदस्थानी 2 कंसात. आता याच्यातनं 3तनं 1 वजा केले म्हणजेच किती आले 0.2 आले, है की नाही. आणि याने याला भाग द्या आता, म्हणजेच उत्तर किती येईल तुमचं, हे 0 जसेच तसे. 2 आणि 2ला भाग दिला तर उत्तर आलं 1. ही दुसरी संख्या, ही पहिली, ही दुसरी संख्या आली. तिसरी संख्या शोधूया. तिसरी संख्या शोधताना आपण असं घेऊया, ही संख्या 0.1 आणि त्याच्यानंतर हे 0.4 वजा 0.4 व वजा 0.5 ही घेतली, काढली ती. तिच्या आणि हिच्या दरम्यान आपण पुढची संख्या शोधूया. हे काढताना पुन्हा बरोबर पहा, 1 छेदस्थानी 2, नंतर हे 0.1 हे वजा 0.5 बरोबर. किती झाले पहा, 1 छेदस्थानी 2. आता 0.5 मधून हा जरी काढला तर वजा किती होतील 0.4 आणि म्हणून पहा 1 छेदस्थानी 2 त्याला जर भाग दिला तुम्ही 4ला तर किती येतील तुमचे वजा 0.2. अशा पद्धतीने ह्या घेता येतील. अजूनही तुम्ही वेगवेगळे उत्तर काढू शकता. अशा पद्धतीने 3 संख्या घेतल्या. ओके मित्रांनो, बघा या 2 संख्यांच्या दरम्यान आपल्याला कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहिल्या. बघा हे किती वजा 2.3. याच्यावर पुढे दशांश स्थळानंतर आपण किती शून्य वाढवले तर काही फरक पडत नाही. मग याच्यावर 2 शून्य ठेवले आणि इथे बघा वजा 2.33 त्याच्यावर अजून एक शून्य. इथे 330 झाले आणि इथे 300 झाले. म्हणजे 300 तर 330च्या दरम्यान जवळजवळ 30 संख्या आहेत ना. आपल्याला काय सांगितलं, कोणत्याही 3 संख्या लिहायला सांगा. मग बघा वजा 2.300 त्याच्या पुढची काय 301, त्याच्या पुढची 302, त्याच्या पुढची 303, असं करत करत आपण 330 पर्यंत संख्या लिहू शकतो. आहे की नाही. 329, 30 तर शेवट आहे, त्याच्या आधीची संख्या 329 पर्यंत आपल्याला संख्या येऊ शकतात. आपल्याला फक्त किती लिहायला सांगितल्या, 3 संख्या लिहायला सांगितल्या. या ठिकाणी 3 संख्या म्हटलेल्या. आपण 3 संख्या अजून पण भरपूर संख्या आपल्याला लिहिता आल्या असत्या. फक्त काय केलं एवढं लक्षात ठेवा, मी ह्या 3च्या पुढे 2 शून्य वाढून घेतले, इथं 300 करून घेतले, इथं 330 केले आणि मग त्याच्या दरम्यान आपल्याला भरपूर संख्या लिहिता येतात. ओके, लिहून घ्या व्यवस्थित. ओके, हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. बघा 5.2 तर 5.3 याच्या दरम्यान किती संख्या आहेत. आपण भरपूर संख्या लिहू शकतो. याला आपण असं लिहू शकतो, कसं 5.2 म्हणजे 5.2 त्याच्यावर एक शून्य ठेवला, 520 झाले म्हणजे 5.20 झाले. आणि दुसरी संख्या काय होईल तुमची 5.30 होईल.
तर 20 ते 30च्या दरम्यान जवळजवळ 10 संख्या आहेत, म्हणून आपल्याला 3 संख्या लिहायला सांगितल्या, म्हणून आपण ह्या दरम्यान काय लिहू शकतो, 5.21, 5.22, 5.23 अशा पद्धतीने आपल्याला जवळपास भरपूर 29 पर्यंत आपल्याला संख्या लिहिता येतील. बघा त्या. ओके मित्रांनो, शेवटचा आकडा होता -4.5 आणि -4.6 या दरम्यानच्या कोणत्याही 3 संख्या लिहायला सांगितल्या. मी -4.5 घेतला, त्याच्यावर 0 वाढवला, आणि -4.6 घेतला, त्याच्यावर 0 वाढवला, म्हणजे 50 आणि 60च्या दरम्यान जवळजवळ 10 संख्या येतील तुम्हाला, है की नाही. मग या संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या, मग हिच्या पुढची संख्या काय, -4.51, पुढची 4.52, -4.53, असं करत करत 4.59 पर्यंत आपण लिहू शकतो, है की नाही. मधल्या त्यांच्या दरम्यान येणाऱ्या संख्या आपल्याला फक्त 3च सांगितल्या होत्या, म्हणजे आपण हे 3 संख्या अशा पद्धतीने लिहू शकतो. अशा पद्धतीने हा सराव संच आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. अतिशय सुंदर आणि सोपा सराव संच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.